एक कचोरी मी आता तुम्हाला तोडून दाखवते। हे पहा किती छान मस्त खमंग खुसखुशीत झालेली आहे। थंडीचा सीझन जवळजवळ संपत आलेला आहे आणि आता त्याचबरोबर मटारचा सीझन देखील संपेल। पण त्या अगोदर ही खस्ता खुसखुशीत मटार करंजी तुम्ही तुमच्या घरी नक्की बनवा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। खुसखुशीत टेस्टी मटारची कचोरी बनवण्यासाठी मी 1.5 किलो मटारच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत। त्यासाठी आपण हा मसाला बनवणार आहोत। कोथिंबीर, तिखटाच्या अंदाजाप्रमाणे हिरवी मिरची, थोडं आलं, थोडं लसूण घेतले। हे सुखे मसाले घेतलेत। 1 चमचा बडीशेप पावडर, 1 चमचा धणा पावडर, 1 चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा चाट मसाला, 2 चमचे बेसन आपण त्यात घालणार आहोत। फोडणीसाठी हिंग, हळद घेतले। लिंबाचा रस आपण त्यात घालणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ आणि काळं मीठ घेतले। कचोरीसाठी आता पीठ मळून घेऊया। 3 कप इथे मी मैदा घेतलेला आहे। यात थोडंसं अर्धा टीस्पून मी ओवा घालते। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि याच्यामध्ये 1/2 कप बारीक रवा घालते। अर्धा कप पेक्षा थोडंसं कमी तेल मी गरम करून घेतलेलं आहे आणि ते आता ह्याच्यामध्ये घालूया। थोडं थोडं पाणी घालून मी असं सैलसर पीठ मळून घेतलेलं आहे। जास्त घट्ट पीठ मळायचं नाहीये आणि आता हे 15 ते 20 मिनिटं असंच झाकून ठेवूया। कढईत मी थोडंसं तेल घातलेलं आहे। आता याच्यामध्ये हे मटार आपण असे थोडा वेळ परतून घेऊया। एक 5 ते 7 मिनिट हे परतून आपण झाकण लावून शिजवायचे आहे। मटार असे परतलेले आहेत। आता झाकण लावून मंद गॅस करूया। 4 ते 5 मिनिट मी मंद गॅसवर हे मटार शिजवून घेतले। आता मी हे थंड करते आणि याची भरड करून घेते। हे पहा, अशा प्रकारे मी मटारची भरड करून घेतलेली आहे आणि हा मसाला देखील वाटून घेतलाय। आता या सगळ्याला फोडणी देऊया। कढईत थोडं तेल गरम केलेलं आहे। यात हिंग घालते आणि हळद घालते। हे मिक्स करायचंय। आता ह्यामध्ये हा मसाला घालूया आणि हा छान असा परतून घेऊया। मसाला तेल सुटेपर्यंत परतला की हे सगळे सुखे मसाले घालायचे, तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे मसाले परतले की ह्यामध्ये थोडं बेसन घालूया। हे 2 चमचे बेसन आहे आणि हे मसाल्यासोबत परतून घेऊया। याने सगळा मसाला व्यवस्थित एकजीव होतो। हे पहा, बेसन देखील व्यवस्थित मसाल्यांबरोबर परतून झालंय। आता ह्यामध्ये चवीप्रमाणे काळं मीठ आणि साधं मीठ घालायचे। आता यामध्ये ही मटारची भरड घालूया आणि हे सगळं एकजीव करून घेऊया। हे छान आता एकजीव झालेलं आहे। आता यामध्ये आपण थोडीशी एक अर्धा चमचा साखर घालूया। हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला गोडस आवडत नसेल तर घालू नका। हे छान आता सगळं व्यवस्थित शिजलंय, एकजीव झालेलं आहे। यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालायचा आणि मिक्स करून घ्यायचंय आणि आपलं आता कचोरीचं स्टफिंग तयार झालेलं आहे। स्टफिंगचे आणि पिठाचे मी गोळे करून घेतलेले आहेत। जेवढा स्टफिंगचा गोळा आहे त्याच्यापेक्षा थोडासा मोठा पिठाचा गोळा करायचा आहे। आता कचोरी कशी करायची ते बघूया। हा गोळा आपल्याला थोडासा असा लाटून घ्यायचा आहे। कडेने पातळ आणि मध्ये जाड ठेवायचं आहे आणि आता याच्यामध्ये हे स्टफिंग ठेवायचंय आणि अगदी व्यवस्थित चारी बाजूंनी या कडा बंद करून घ्यायचे। व्यवस्थित हे प्रेस करायचंय आणि असं दाबायचंय आणि आता ह्याला थोडंसं लाटून घ्यायचंय। हे पहा, ही कचोरी आपली तळण्यासाठी रेडी आहे। अशाच मी सर्व कचोऱ्या बनवून घेते आणि नंतर तळून घेते। इथे कढईत मी तेल गरम करून घेतलंय। याच्यामध्ये आता ह्या कचोऱ्या सोडूया। तेल जास्त गरम नाही करायचंय आणि अगदी मंद ते मीडियम आचेवर दोन्ही बाजूनी या तळून घ्यायच्या। हे बघा, मंद आचेवर असं वर तेल सोडत आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत। त्याची एक बाजू थोडीशी झालेली आहे। आता मी ही पलटते। हे बघा, अगदी अलगद पलटायची आहे आणि दुसरी बाजू देखील व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। दोन्ही बाजू ज्या आहेत कचोरीच्या त्या अगदी व्यवस्थित ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायच्या। हे पहा, दोन्ही बाजूनी आपली कचोरी अगदी व्यवस्थित ब्राऊन रंगावर फ्राय झालेली आहे। आता या कचोऱ्या मी काढून घेते। मस्त खुसखुशीत आपल्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत। अशा पद्धतीने सर्व कचोऱ्या मी तळून घेते। अशा प्रकारे सर्व कचोऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत। एक कचोरी मी आता तुम्हाला तोडून दाखवते। हे पहा, किती छान मस्त खमंग खुसखुशीत झालेली आहे।
तयार झालेल्या आहेत मस्त खुसखुशीत खमंग चविष्ट पटारच्या कचोऱ्या। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।